अरुल. नमस्कार, मी गौरीश गुरुजी. शहापूरला रानवीर येथे माझ्या श्री दंबाकाली मंदिराची आता स्थापना होते आहे आणि मी गेले 25 ते 30 वर्ष झाली कामाख्या देवीची जे गुवाहाटीला मंदिर आहे तिथे माझी उपासना चालते आणि आता आपण मंदिराचं इथे लवकरात लवकर हे स्थापना करणार आहोत या कालीपूजेपर्यंत. या निवडणुकीचा विषय जर म्हणत असाल तर या निवडणुकीमध्ये एकच गोष्ट सांगेन की 272 हा विषयच नाहीये. या निवडणुकीचा प्रथम विषय असा आहे की विरोधकांचा जो विजय आहे तो 400 पार न करण्यामध्ये आहे आणि विरोधकांचा जी हार आहे ती 400 पार झाली तर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 272 आणि सत्तेवर येणं हा विषय मोदींसाठीच म्हणजे आणि विरोधकांसाठीच संपलेला आहे. 400 प्रचंड बहुमत हे याच्यासाठी हवं आहे कारण काही निर्णय घेणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी बहुमत नाही प्रचंड बहुमत पाहिजे. मी 2दा कमळाचं बटन दाबलं, मला प्रभू श्री राम भेटले. मी अजून एकदा कमळाचं बटन दाबेन तर मला कैलाश भेटेल का, हा माझा प्रश्न आहे सर्वांना. नितीन गडकरीजी म्हणाले की 80% काम पूर्ण झालंय, याचा अर्थ कैलास पर्वत माझ्यापासून फक्त 20% दूर आहे. कैलास पर्वत हे हिंदूंचं सर्वप्रथम परमार्थिक स्थान, तिथे साक्षात भगवान महादेव आणि देवी पार्वतीजी विराजमान आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती हिंदू धर्मामध्ये मरते त्याच्यानंतर ती ज्या वेळेला वर्ष श्राद्धाच्या वेळेला यमद्वारापाशी पोचते तेव्हा यमद्वारापाशी गेल्यानंतर तो यमद्वार कुठे आहे तर कैलास पर्वताच्या पायथ्याशी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला यमद्वार आणि कैलास पर्वत हा जिवंतपणे नाही पण मेल्यानंतर तरी गाठावाच लागतो. बरं, हे झालं हिंदू धर्माचं. हिंदू धर्माला नको का कैलाश पर्वत, पाहिजे, बरोबर आहे ना. आदिदेव ऋषभनाथ जे जैन धर्माचे देव मानले जातात त्यांचं अष्टपद तिथे आहे. 8 पावलांमध्ये कैलासाची परिक्रमा त्यांनी केलेली, ते अष्टपद कैलास पर्वतावर आहे. तर तुम्ही सांगा जैन लोकांना नको का कैलाश पर्वत, पाहिजे ना. ठीक आहे, आता तुम्ही बौद्ध धर्माबद्दल बोला. भगवान गौतम बुद्धांना जर निर्वाण प्राप्ती म्हणजे ज्ञान प्राप्ती कुठे झाली तर ती कैलाश पर्वतावरती. धर्मपाल म्हणून, धर्मपाल याचा अर्थ धर्मरक्षक, धर्मरक्षक ही पदवी भगवान श्री गौतम बुद्धांना कैलाश पर्वतावरती त्यांची प्रतिकृती आहे. भगवान गौतम बुद्धांच्या आईने कैलाशाची परिक्रमा केलेली. बौद्ध धर्माला नको का कैलाश पर्वत, हवा ना. गुरु नानकांना निर्वाण प्राप्ती ही कैलाश पर्वतावर प्राप्त झाली. शीख लोकांना आणि पंजाबी लोकांना नको का कैलाश पर्वत. सर्व जातींना सर्व धर्मांना कैलाश पर्वत हवा आहे. ही निवडणूक जशी पहिली निवडणूक प्रभू श्री रामाची होती तशी ही निवडणूक महादेवाची आहे. हर हर महादेवच्या नारायणावर जायचं आणि कमळाचं बटन दाबायचं, कारण ही निवडणूक इकडच्या कॅन्डिडेटची नाहीये. वीज, पाणी, प्लॅटफॉर्म, ट्रेन हे प्रश्न आज न उद्या मार्गी लागतील, 100% लागतील. आज नाही लागले तर उद्या लागतील, उद्या लागले तर परवा लागतील. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 800 वर्षांनी नरेंद्र मोदी नावाची एक व्यक्ती जन्माला आली आणि जिने राम मंदिर बांधलं. 1951 ते 1962 या कालावधीमध्ये जो कैलाश पर्वत तत्कालीन सरकारच्या मूर्खपणामुळे आपल्या हातून निष्ठून गेला, तो कैलाश पर्वत भारतात आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुढे सरसावले. तुम्ही समजून घ्या, 800 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो योग त्यावेळेला होता त्याचप्रमाणे एक व्यक्ती इथे आली जी मंदिरं निर्माण करते, मंदिरं बांधते. ज्या वेळेला इतर धर्म वाढत असताना आपल्या धर्माची वाढ खुंटलेली होती त्यावेळेला अरब देशामध्ये आपल्या कृष्णाचं मंदिर स्थापन करणारे नरेंद्र मोदी. तुम्ही समजून घ्या, एखाद्या माणसाकडे सत्ता आणि पैसा आल्यानंतर तो दुसऱ्या देशात फिरायला जातो, अय्याशी करतो, मजा करतो. पण 73 वर्षाचा माणूस सत्ता आणि पैसा आल्यानंतर समुद्राच्या तळाशी जातो आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतो. तो धर्म तुम्हाला कुठे दिसत नाही का. ज्यावेळेला 1000 वर्षांनंतर बघितलं जाईल की आपल्या या दशकामध्ये पुन्हा एकदा मंदिरं बांधली गेली. भारत देशाचा एकमेव पंतप्रधान समुद्राच्या तळाशी जाऊन बसला 73व्या वर्षी आणि त्यांनी कृष्णाचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यावेळेची लोक म्हणते 1000 आणि 5000 वर्षानंतर साक्षात या दशकामध्ये सगळे देवपुरुष होते, त्या सर्वांनी मिळून मोदींच्या या युद्धामध्ये त्यांना कमळाचं बटन दाबून मदत केलेली. पूर्वी लढाया व्हायच्या, इथे कौरव, तिथे पांडव, तिथे हजारो लाखोंचं सैन्य भरायचं. आता हेच कुरुक्षेत्र आहे. या निवडणुका, या निवडणुकीमध्ये हत्यारं नाही चालवायची आहेत, या निवडणुकीमध्ये फक्त बटणं दाबायची आहेत. जो कमळाचं बटन दाबेल त्याला महादेव भेटेल, जो कमळाचं बटन दाबेल त्याला कैलाश पर्वत भेटेल, जो कमळाचं बटन दाबेल तो साक्षात या सर्व धर्मांचा ऋणी कायमचा राहील. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना मी विनंती करतो, या निवडणुकीमध्ये कमळाचं बटन दाबा. मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, परंतु मी महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे छातीवरती शिवलिंग घेऊन करतो. मी या महादेवासाठी जगणार, मी या महादेवासाठी मरणार. परंतु मेल्यानंतर सुद्धा त्याच महादेवाकडे कैलाशाकडे जाणार. त्याला जर मी सांगितलं की देवा तुझी जेव्हा पाळी आली तेव्हा मी या कमळाला बटन नाही दाबलं, तेव्हा मी विचारलेला प्लॅटफॉर्म आणि संडासचं पाणी, तर तसं नाही होणार. मी या महादेवासाठी कमळाचं बटन दाबणार आणि पुन्हा हा जो छातीवर स्थापन केलेले जे शिवलिंग आहे ना ते कैलासात जाऊन पुन्हा एकदा दर्शन घेणार. त्या मान सरोवरामध्ये जिथे साक्षात पार्वतीजींनी स्नान केलं तिथे जाऊन डुबकी घेणार आणि मी माझा जन्म सार्थक करणार आणि तुम्ही सुद्धा हा तुमचा जन्म सार्थक करावा एवढेच मी तुम्हाला विनंती करतो. हर हर महादेव. आणि म्हणून कामाख्या देवीचं हे साक्षात
जे रेड्याचं शिंग, जे आम्ही याला शिंगनाद म्हणतो, ते शिंग या मुहूर्तावर वाजवणार. हर हर महादेवचा नारा करत हर हर महादेव. हर हर महादेवचा नारा द्या आणि 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि महादेवाकडे शरणार्थी म्हणून पहा. हर हर महादेव.